पांडू का ऐक ना, इकडे लेफ्टला गाडी आहे ना, आपण इकडे पेढे घेऊया. मी तर देवाला सांगणार आहे, आता दीपला कधीही जेलमध्ये जायला नको. खूप त्रास दिला करे तुला तिथे. नाही ग, मस्त बेड होता तिकडे झोपायला. हा, अशी छान मऊ गादी होती. जेवण तर तुला माहिती आहे, आपल्या नाशकातलं 5 स्टार हॉटेल आहे ना, तिथून यायचं. मी तर कित्येक वेळा बोलायचो डेझर्ट मागूच नका, आणि रात्री मसाजवाला यायचा, मस्त मसाज करून द्यायचा. मी तुला इतकं पोटतिडकीने विचारते आणि तू मस्करी कर माझी. इतके दिवस भेटली का छळायला? सगळा कोटा भरून काढणार आहे. काय करायचं रे ह्याचं? बघितलंस किती निर्लज्ज माणूस आहे हा. आपल्या घरातल्या जीवलगांचा खून केला ह्यानी, पण त्याच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा पश्चाताप नाहीये. अगं सोड, काय करतेस? सोड त्याला, सोड पहिले. माझ्या दादाला आणि होणाऱ्या नवऱ्याला मारलंयस तू. काहीच वाटत नाहीये का रे तुला? निर्लज्जासारखं आम्ही जिथे जाऊ तिथे येऊन आम्हाला त्रास देत असतोस. लाज वाटत नाही तुला? तुझ्यासारख्या माणसाला ना फाशी झाली पाहिजे. अरे कुठल्या काळजाचा बनलायस रे तू? का सतत आमच्या समोर येऊन आमच्या जखमांवरच्या खपल्या काढतोयस का? ताई, तुमची परिस्थिती कळते आम्हाला, पण मुद्दामून काहीच नाही केलेलं. आणि इथे असं आपण भेटणं निव्वळ योगायोग आहे. हो का? हा आमच्या काल घरी आला होता, तो पण योगायोग होता? आज जो काही त्रास देतोय तो पण योगायोगच असेल ना? नाही, मला असं नाही. एक मिनिट, मला तुमच्याशी काही बोलायचं नाही. आणि ताई, जाऊ देत. आपण जाऊ दे कसं, जाऊ दे कसं. माझा एकुलता एक आधार सुजय, याच्यामुळे माझ्यापासून लांब गेलं. माझं घर भंगार झालं. पण तुमची मदत नकोय आम्हाला.
आणि आईंना काही झालं ना तर ताई अगं थांब जरा आपण काकूला घरी घेऊन जाऊया आई आपण आता दुसरी रिक्षा बघूया मी येता येता डॉक्टरांना घेऊन येते काय सांगतोस खरं ना हे वा 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 बेस्ट काम झालं पुरुषोत्तमच्या पोराचं लग्न मोडलं घरात राडा झाला आणि सदानंद आणि पुरुषोत्तमची मैत्री पण तुटली वा क्या बात आहे देवाचं तर मी काही करत नाही पण तरी देव ऐकतो वाटतं माझं हे म्हणजे मी केलेला प्लॅन फसला म्हणून देवानंच माझ्यासाठी हा प्लॅन बनवला वाटतं पुरुषोत्तम नाही सोडणार तुला आता बघ ताळ्यात अडकलेल्या माशासारखं कसं तडफडवतो तुला दीप ठीक आहेस ना हां ठीक आहे. नको मनावर घेऊ परिस्थिती माहिती ना तुला त्यांची सावराला वेळ लागणार आहे रे त्यांना बाबा तुम्ही इथे बसा मी समोरच्या दुकानातून पेढे घेऊन आलो लगेच. नाही 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 तू कुठे जाऊ नकोस नाही नाही अहो मी इथेच आहे. नाही नाही अरे नको जाऊ मला बाबा, मी अरे, आलो नको लगेच. नको येतो, नको हा? नको मला सोडून या जाऊ समोरच्या नको. दुकानातून मला येतो. थांब ना थांब 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 माझा मुलगा येईल मला न्यायला तो मला टाकून जाणार नाही कुठे हो 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 कुठे चाललास तू हा तू तू तुझ्या बाबांना सोडून पळून चाललास ए अरे लाज नाही वाटत का तुला कोण कोण आहेस कोण तू काय बोलतोयस लाज कोणाशी काढतोयस हा तुझी काढतोय मी अरे ज्या बापाने तुला लहानाचा मोठा केलाय रक्ताचं पाणी केलाय त्यांना असं वाऱ्यावर सोडून पळून चाललायस आता काय करतोय